हॅलो फ्रेंड्स, मी महेश बंडगर, ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुरुंडी बोरज इथं कार्यरत आहे. मी मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट टीचिंग करतो. तर आज आपण CA-CPT कोर्समधला पेपर नंबर 3 बिझनेस मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिजनिंग अँड स्टॅटिस्टिक्स ह्याचा स्टडी करणार आहोत. त्यामधला बिझनेस मॅथमॅटिक्स हा 40 मार्क्स, लॉजिकल रिजनिंग 20 मार्क्स, स्टॅटिस्टिक्स 40 मार्क्स असं टोटल 100 मार्क्सचा पेपर आहे. टोटल हा ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन पेपर असतो. तर ह्यामध्ये आपण बिझनेस मॅथमॅटिक्सचा आपण आज स्टडी करणार आहोत. तर बिझनेस मॅथमॅटिक्समधला पहिला चॅप्टर जो आहे रेशो अँड प्रोपोर्शन, इंडायसेस, लॉगॅरिथम, त्यातला युनिट नंबर फर्स्ट रेशो ह्याचा आपण स्टडी करणार आहोत. व्हॉट इज रेशो? रेशो म्हणजे काय आपण आज स्टडी करणार आहोत. अ रेशो इज अ कंपॅरिझन ऑफ द साईज ऑफ टू or more quantity of the same kind by division. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे बघा, दोन किंवा टू और मोर क्वांटिटी जर सेम काइंडमध्ये असतील ते आपण कंपॅरिझन करता येत असेल तर त्याला आपण रेशो असं म्हणतो. तर त्यामध्ये नोट आपल्याला दिलेला आहे बघा. इफ A and B आर टू क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड इन सेम युनिट. म्हणजे जे रेशो ऑफ A अँड B आपण बघत असताना तर ती क्वांटिटी जी आहे ती कसली असली पाहिजे, सेम काइंड, सेम प्रकारचं पाहिजे आणि सेम युनिट पाहिजे. तर किलोग्रॅम असेल तर आपण लिटर्स असं आपण कंपॅरिझन करू शकत नाही असं त्या नोटमध्ये आपल्याला सांगायचं आहे. सेकंड जो सांगितला आहे त्यामध्ये बघा, द फ्रॅक्शन A अपॉन B इज कॉल्ड द रेशो ऑफ A टू B. म्हणजे A अपॉन B म्हणजेच काय, रेशो ऑफ A ॲज टू B असं म्हटलं तरी चालेल. हे कसं राईट करतात बघा, इट इज रिटन ॲज A ॲज टू B. थर्ड नोटमध्ये काय म्हणतात बघा आपल्याला, द रेशो ऑफ A टू B. जर अबाव नोट सेकंड जो आहे सेम तसंच आहे. जो रेशो ऑफ A टू B हे आपल्याला एक्सप्रेस कसं लिहिता येतं बघा, A अपॉन B असंही लिहिलं तरी चालेल और A ॲज टू B असं लिहिलं तरी चालतं. आता नोट नंबर 4 जो आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं आहे बघा, द क्वांटिटी A अँड B आर कॉल्ड अ टर्म ऑफ द रेशो. म्हणजे AB हा रेशो जो आहे त्यामधला जो टर्म ऑफ रेशो जो असतात ते A आणि Bला आपण काय म्हणतो, टर्म ऑफ रेशो असं म्हणतो. त्यामधला फर्स्ट टर्म जो आहे तो बघा, A इज कॉल्ड फर्स्ट टर्म और अँटीसिडंट. A इज कॉल्ड फर्स्ट टर्म और अँटीसिडंट असं म्हणतो. अँड B इज कॉल्ड सेकंड टर्म और कॉन्सिक्वेंट असं आपण म्हणतो. म्हणजे Aला आपण फर्स्ट टर्म. रिमार्क्स, फर्स्ट रिमार्क, बोथ टर्म्स ऑफ अ रेशो कॅन बी मल्टिप्लाय और डिवाइड बाय द सेम नॉन झिरो नंबर. म्हणजे रेशो जो आहे A ॲज टू B जर रेशो असेल तर त्याला आपण सेम नंबरनं, म्हणजे फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्मला सेम नंबरनं आपण काय करू शकतो, मल्टिप्लाय किंवा डिवाइड करू शकतो. पण सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे त्यामध्ये तो नंबर जो मल्टिप्लाय करणार आहोत किंवा डिवाइड करणार आहे ते नॉन झिरो पाहिजे. युजली अ रेशो इज एक्सप्रेस इन लोएस्ट टर्म. म्हणजे आता इथं खाली आपण एक्झाम्पल दिले त्यामध्ये तुम्ही समजू शकता, 200 ॲज टू 200 असा रेशो आहे. तोच आपण कसं एक्सप्रेस करू शकतो, 100 अपॉन 200 असं लिहू शकतो. इज इक्वल टू, तर 20 कॅन्सल केले तर 1 अपॉन 2 असं लिहिता येतं. आणि 1 अपॉन 2 म्हणजेच काय, 1 ॲज टू 2 असं हा रेशो आपल्याला एक्सप्रेस करता येतं. म्हणजे 100 ॲज टू 200 असं न लिहिता तर आपल्याला ते लोएस्ट टर्ममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, 1 ॲज टू 2 अशा टाईपमध्ये. ओके, नेक्स्ट रिमार्क काय म्हणतं बघूया आपण, द ऑर्डर ऑफ अ टर्म इन अ रेशो इज इम्पॉर्टंट. म्हणजे त्या रेशोमध्ये ऑर्डरला खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच बघा एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेऊया, 100 ॲज टू 200 आहे, इज नॉट इक्वल टू 200 ॲज टू 100. म्हणजे A ॲज टू B इज नॉट इक्वल टू B ॲज टू A असं म्हणता येईल. कारण रिझन आहे त्याचं बघा, बिकॉज 100 अपॉन 200 हे याचा रेशो जो येतो तो 1 अपॉन 2 म्हणजे 1 ॲज टू 2 येतं. पण 200 ॲज टू 100चं रेशो काय येतं बघा, 200 अपॉन 100 म्हणजेच काय येणार, 2 अपॉन 1 म्हणजेच काय, 2 ॲज टू 1 येणार. म्हणजे हे दोन्ही इक्वल नाहीत. म्हणून आपण ऑर्डरला खूप महत्त्व आहे.
आता थर्ड रिमार्कमध्ये काय सांगितलं बघा, रेशो एक्झिस्ट ओनली बिटवीन क्वांटिटी ऑफ द सेम काइंड. रेशो एक्झिस्ट ओनली बिटवीन क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड. मग सेम प्रकारचं जर क्वांटिटी असेल तर ते रेशो आपल्याला एक्झिस्ट करता येतं किंवा आपल्याला मांडता येतं, अदरवाईज नाही लिहिता येत. एक्झाम्पलमध्ये आपण समजून घेऊया. देर इज नो रेशो बिटवीन नंबर ऑफ स्टुडंट इन अ क्लास अँड द सॅलरी ऑफ द टीचर. सॅलरी ऑफ टीचर आणि स्टुडंट, नंबर ऑफ स्टुडंट यामध्ये आपल्याला रेशो लिहिता येत नाही, कारण ते सेम काइंडचे डेटा नाही आहेत. तर आता बघा, आपण एका क्लासचे स्टुडंट हे दुसऱ्या क्लासच्या स्टुडंटबरोबर आपण रेशोमध्ये आपण कंपॅरिझन करू शकतो. पण इथं काय दिलं आहे आपल्याला की नंबर ऑफ स्टुडंट आणि सॅलरी ऑफ टीचर हे आपण कंपॅरिझन करू शकत नाही. म्हणजे आपल्याला यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो काय पाहिजे, सेम काइंड, सेम प्रकारचा आपल्याला डेटा पाहिजे. तर आपण दोन कंपॅरिझन आपण रेशोमध्ये आपण राईट डाऊन करू शकतो. तर फोर्थ नंबरचं आपण रिमार्क पाहतोय, क्वांटिटीज टू बी कम्पेअर्ड बाय डिव्हिजन मस्ट बी इन द सेम युनिट. म्हणजे फक्त सेम काइंडचं असून चालणार नाही, तर सेम युनिट पण पाहिजे. आता बघा इथं काय दिलं आहे आपल्याला, रेशो बिटवीन 100 ग्रॅम अँड 2 किलो. बरोबर, सेम काइंडचा आहे क्वेश्चन, म्हणजे हा प्रॉब्लेम जो आहे तो सेम काइंडचा आहे, पण सेम युनिट आहे का हा महत्त्वाचा आहे, कारण इथं ग्रॅम आहे तर किलोग्रॅम आहे. तर आपल्याला ह्या किलोग्रॅमचं ग्रॅममध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे. जर तसं कन्वर्ट केलं तर काय होईल, 2 kg इज इक्वल टू 2000 ग्रॅम. म्हणजे आपलं हे जर रेशो घेतला 100 ग्रॅम आणि 2000 ग्रॅम, तर आपल्याला काय मिळेल, 100/2000 म्हटल्यावर 2020 कॅन्सल होतील, म्हणजे 1/20 म्हणजे 1:2 1:20 असा हा याचा रेशो मिळून जाईल. तर हे सगळे आपले रिमार्क होते. रिमार्क नोट खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही करावं लागेल, कारण आपल्याला ह्याचा वापर जो आहे ऑब्जेक्टिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना करायचा आहे. तर बघा, नेक्स्ट पॉईंट आहे इन्व्हर्स रेशो. आता इन्व्हर्स रेशोमधला पहिला पॉईंट आहे तो काय, 1 रेशो इज द इन्व्हर्स ऑफ अनदर इफ देअर प्रोडक्ट इज 1. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे, जो इन्व्हर्स आहे 1 रेशो इज द इन्व्हर्स ऑफ अनदर रेशो जर असेल तर तिथं काय होतं, तर प्रोडक्ट 1 येतं. आणि ते म्हणजे तर बघा काय दिलं आहे आपल्याला, दस A:B इज द इन्व्हर्स ऑफ B:A, वाईस वर्सा. म्हणजे A:Bचा इन्व्हर्स B:A. फक्त आपल्याला काय करायचं आहे, फर्स्ट टर्म सेकंडला, सेकंड टर्म फर्स्टला आणायचं आहे. म्हणजे A:Bचा इन्व्हर्स B:A आणि B:A चा इन्व्हर्स A:B असं म्हटलं तरी चालू शकेल. म्हणजे इन्व्हर्स आपल्याला विचारलं तर फक्त काय करायचं, आपल्याला चेंज करायचं, फर्स्ट टर्म सेकंड, सेकंडला फर्स्ट. ओके, सेकंड बघा काय सांगितलं सेकंडमध्ये आपल्याला, अ रेशो A:B इज सेड टू बी ऑफ ग्रेटर इक्वॅलिटी. म्हणजे हा जो रेशो आहे A:B जो आहे ग्रेटर असं म्हणून दिला असेल तर A इज ग्रेटर दॅन B अशा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं. लेस दॅन दिला असेल तर A इज लेस दॅन B अशा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येईल. थर्ड प्रॉपर्टी बघतोय आपण, द रेशो कंपाऊंडेड ऑफ द 2 रेशोज A:B अँड C:D इज AC:BD. तर आपल्याला इथं आपल्याला समजून येईल की फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करायचं आणि सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं. तर पहिल्या रेशोमधला फर्स्ट टर्म A आहे, सेकंड रेशोमधला फर्स्ट टर्म C आहे, तर AC हा मल्टिप्लिकेशन येईल. आणि फर्स्ट रेशोमधला सेकंड टर्म कोणता आहे B, आणि सेकंड रेशोमधला सेकंड टर्म कोणता आहे D, तर BD हे मल्टिप्लिकेशन येईल. एक्झाम्पलमध्ये बघा 3:4 आणि 5:7 दिलेला आहे. तर त्यामध्ये आपण 3 × 5 15 येईल आणि 4 × 7 म्हणजेच काय येईल 28 येईल. म्हणजेच काय 15:28 हे आपल्याला रेशो मिळून जाईल. आता नेक्स्ट बघतो आपण, बघा नेक्स्ट प्रॉपर्टी, अ रेशो कंपाऊंडेड ऑफ इटसेल्फ इज कॉल्ड इट्स डुप्लिकेट रेशो. डुप्लिकेट रेशो कशाला म्हणतो आपण,
डुप्लिकेट. तर A:B हा रेशो असेल तर त्याचा डुप्लिकेट रेशो जो आहे तो A²:B². म्हणजे बघा खाली म्हटले आपण A²:B² इज द डुप्लिकेट रेशो ऑफ A:B. सिमिलर आता ट्रिप्लिकेट रेशो जो आहे ते काय असणार आहे बघा. आता डुप्लिकेटला स्क्वेअर होतं, आता ट्रिप्लिकेटला काय होणार, क्यूब होणार. बघा काय म्हणतात बघा. सिमिलर द ट्रिप्लिकेट रेशो ऑफ A:B इज A³:B³. म्हणजे आपल्याला इथं क्यूब करावं लागेल. ट्रिप्लिकेटला क्यूब आणि डुप्लिकेटला स्क्वेअर हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आता इथं डुप्लिकेट रेशो ऑफ 2:3 दिलं आहे. त्याचं काय असणार आपल्याला 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9 म्हणजे 4:9. ट्रिप्लिकेट रेशो ऑफ 2:3 इज 8:27. हे कसं आलं, 2चा क्यूब 8 आणि 3चा क्यूब 27 असं आपल्याला लिहिता येतं. तसंच आपण पुढं बघू शकतो आपण सब डुप्लिकेट रेशो. आता डुप्लिकेट रेशो जो आहे तो स्क्वेअर होता. आता सब डुप्लिकेट रेशो जो आहे तो काय असणार आहे, स्क्वेअर रूट आहे. म्हणजे A:B तुम्हाला हे रेशो दिला असेल तर सब डुप्लिकेट रेशो जो आहे त्यामध्ये काय करावं लागेल, त्या दोन्हीचा स्क्वेअर रूट घ्यावं लागेल. सिमिलर आपल्याला काय म्हणावं लागेल, सब ट्रिप्लिकेट रेशो जो आहे त्यामध्ये काय होणार, ट्रिप्लिकेट म्हणजे काय क्यूब येतो. आता सब ट्रिप्लिकेट म्हणजेच काय क्यूब रूट येणार. म्हणजे A:B असेल तर त्याचं सब ट्रिप्लिकेट रेशो जो आहे तो काय असणार, क्यूब रूट ऑफ A क्यूब रूट ऑफ B. आता एक्झाम्पल बघूया आपण. सब डुप्लिकेट रेशो ऑफ 4:9 इज 2:3. म्हणजे 4चा स्क्वेअर रूट हा 2 आहे आणि 9चा स्क्वेअर रूट हा 3 आहे. म्हणून आपण काय म्हटलं, 4:9चा सब डुप्लिकेट रेशो 2:3 आहे. तसा सिमिलर सब ट्रिप्लिकेट रेशो जो आहे 8:27. 8चा क्यूब रूट काय असणार आहे 2 आणि 27चा क्यूब रूट किती असणार आहे 3. तर त्याचा आपण सब ट्रिप्लिकेट रेशो जो आहे 2:3 असं आपल्याला लिहिता येईल. तर अशा पद्धतीनं हा रेशो ह्या चॅप्टरमधला हा थेरॉटिकल इन्फॉर्मेशन होती, हे तुम्हाला मी दिलेलं आहे. तर ह्याचा आपल्याला पूर्णपणे समजून घेऊन आपल्याला ह्याच्यावरनं एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यावरचे एक्झाम्पल जे आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. त्यासाठी हे सगळी प्रॉपर्टी, हे रिमार्क्स, हे नोट, ह्याचं डेफिनेशन हे व्यवस्थित समजून घ्या आज. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, ह्याच्यावरचे एक्झाम्पल कशा पद्धतीनं तुम्हाला CA CPT कोर्समध्ये तुम्हाला विचारले जातील हे तसले एक्झाम्पल आपण इथं सॉल्व करून घेणार आहोत. तुम्ही हे लेक्चर ऐकल्याबद्दल थँक्यू.